सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे मराठी या विषयाची. 02 हा कोड नंबर आहे या विषयाचा आणि ही प्रश्नपत्रिका आहे 19 जुलै 2024. इथे दिनांक दिलेली आहे 19 जुलै 2024. म्हणजे यावर्षी जी पुरवणी परीक्षा झालेली आहे त्याची ही प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पूर्वीच पोस्ट केलेली आहे. आज आपण त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहूया. सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली असते. इथे विद्यार्थ्याचा नंबर होता, परीक्षेचा बोर्ड क्रमांक, तो मी हाईड केलेला आहे. तिथे सबस्क्राईब असं टाकलेलं आहे, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ जेव्हा जेव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला येईल. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. या कृतीपत्रिकेची 11 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते मॉडेल ॲन्सरनुसार पाहूया. मॉडेल ॲन्सर याचा अर्थ पेपर कसे चेक केले जावेत यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन दिलेलं असतं, गुणांचं विभाजन दिलेलं असतं, त्यानुसार उत्तरपत्रिका चेक केल्या जातात. त्यानुसार ही उत्तरं आपण घेतलेली आहेत. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला, वाणिज्य, विज्ञान या 3ही शाखांना मराठी विषय आहे. त्याची उत्तरपत्रिका 19 जुलै 2024ची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. या सूचना तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात, वाचून फॉलो करायच्या. कृतीपत्रिकेसाठी सूचना: 1. आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने अथवा पेन्सिलीने व्यवस्थित काढाव्यात. जिथे तुम्हाला चौकटी किंवा चौकोन काढायचे, आकृत्या काढायच्या, पेन वापरला किंवा पेन्सिल वापरली तरी चालेल. 2. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी लिहा. आता या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 5 विभाग आहेत. या सर्वांची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून याचे मी 5 विभाग स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे. आज आपण पहिल्या विभागामध्ये गद्य म्हणजे धड्यावरचे ज्या काही कृती आहेत, प्रश्न आहेत ते सोडवू आपण. नंतर विभाग 2 पद्य, 3 कथा साहित्य प्रकार, 4 उपयोजित मराठीचा आणि 5वा विभाग व्याकरण लेखनाचा. ते पुढील व्हिडिओ नंतर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, संगीता भालसिंग असं सर्च करा टेलिग्राम चॅनलवर. तिथे पण या व्हिडिओच्या लिंक मी देऊ शकते किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुढील सर्व व्हिडिओच्या लिंक मी देईल. चला, विभाग क्रमांक 1 गद्य विभाग आपण सोडवूया. विभाग 1 गद्य म्हणजे धडे, त्यावर एकूण 20 गुण आहेत गद्य विभागावर. कृती क्रमांक 1 जी आहे ती 8 गुणांची आहे. 8 गुणांची. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. परिणाम लिहायचेत आणि 2 गुण आहेत त्याला, 2 रिकाम्या जागे. 1. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा. इथे यचं 1 उत्तर लिहायचे आणि रचं 1 उत्तर लिहायचं 2 गुणांच्यासाठी. परिच्छेद पुढच्या पानावर आहे, पण उत्तर मी लगेच देते तुम्हाला. इथे उत्तर लिहायचं परमेश्वराचा धावा करतात, य ठिकाणी लिहायचं आणि र ठिकाणी लिहायचं काही जण आवडीचे पुस्तक वाचतात. 2. पुढील चौकटी पूर्ण करायच्या. 2 गुणांच्यासाठी 2 चौकटी पूर्ण करायच्या. य खेळाचा आणि छंदाचा उद्देश इथे लिहायचा आहे. र पोटा पाण्यासाठी करतात तो इथे लिहायचा आहे. आणि या चौकटी तुम्ही पेनने किंवा पेन्सिलने केल्या तरी चालतील. उत्तर आहे खेळाचा आणि छंदाचा उद्देश आहे आनंद आणि पोटा पाण्यासाठी करतात तो उद्योग. हे 4 चौकटी उत्तर लिहिले की 4 गुण मिळतील. आपण परिच्छेद पाहूया. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाइलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं. कसलं वेड
घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावं लागतं. नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिच्चून पैसे मोजावे लागत नाहीत. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. आता यावर आणखी कोणत्या कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीच्या ते पाहूया. तिसरी आहे कृती स्वमत अभिव्यक्तीची 4 गुण. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं या विधानाची साधक बाधक चर्चा तुमच्या शब्दात करा किंवा दोन्हीपैकी एकच लिहायचे. छंदातून आनंद प्राप्ती होत असते याबाबत तुमचे अनुभव व्यक्त करा. आता या दोन्हीही कृतींचं उत्तर मी देणार आहे. मी दिलेलं उत्तरच लिहा असं नव्हे, तर एक मार्गदर्शन आहे. यापेक्षा वेगळं तुमचं स्वमत तुम्ही लिहू शकता. आनंद हवा असेल तर थोडं वेडं व्हावंच लागतं या विधानाची साधक बाधक चर्चा करा. मानवाला जीवनामध्ये छंद असणे हे खूप गरजेचे आहे. छंदाशिवाय जीवन अधुरे आहे. छंदामुळे कोणत्याही कामाचा तणाव घालविता येतो. त्यामुळे चित्रकला, वाचन, संगीत, नृत्य, नाटक, लेखन आदी कुठला तरी छंद हा प्रत्येकाने जोपासला पाहिजे. छंदाशिवाय जीवन हे समृद्ध होऊ शकत नाही. मनाची सक्षमता तसेच उत्साह वाढविण्यासाठी फार आवश्यक आहे. त्याकरता प्रत्येकाने आपल्या दररोजच्या कामातून वेळ काढून छंदाची जोपासना करावी. छंद हा व्यावहारिक, सामाजिक व भावनिक ओलावा कायम टिकवून ठेवण्याचे काम करतो. जीवनाचाही अर्थ छंदाशिवाय कळून येत नाही. उद्योगपती, राजकारणी, बॉलिवूड स्टारसुद्धा छंदाची जोपासना हमखास करतात. तसेच छंदावर आधारित अनेक चित्रपटही आहेत. छंदाचे फायदे दैनंदिन तणावातून सुटका, सकारात्मकता वाढते, आत्मविश्वास वाढून न्यूनगंड घालविता येतो, मनाला आत्मशक्ती मिळते व मनोरंजनही होते. ABCD 2 हा चित्रपटही छंदावर आधारित असून यामध्ये डान्सचा छंद दाखविण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ABCD हा सिनेमाही डान्स छंदावरच आहे. तसेच बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता व अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे छंद जोपासत असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. यावरूनच जीवनामध्ये छंद हे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपला छंद पूर्ण करण्यासाठी लोक थोडे वेडे होतात, कारण छंद त्यांना खूप आनंद देतो. रील्स बनवण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लोकांना पाहून हे वेड लक्षात येते. आता यापेक्षा वेगळं उत्तरही तुम्ही लिहू शकता किंवा हे लिहा. पुढची आहे कृती विचारलेली. छंदातून आनंद प्राप्ती होत असते याबाबत तुमचे अनुभव व्यक्त करा. माझे बरेच छंद आहेत आणि त्यातून मला खूप आनंद मिळतो. त्यातल्याच एका छंदाबद्दल आज मी माझा अनुभव सांगणार आहे. 3-4 वर्षापूर्वी एक गोष्ट वाचनात आली की खारुताई स्वतःच्या भविष्यासाठी फळांच्या बिया खोडात जमिनीत लपवून ठेवते आणि कालांतराने विसरून जाते. पुढे जाऊन याच बियांचे मोठमोठाले वृक्ष होतात. पृथ्वीवरील कितीतरी टक्के जग हे असेच निर्माण झाले आहे असं म्हणतात. एक छोटासा जीव जर इतकं करू शकत असेल तर मग आपण काय करू शकत नाही? फार काही नाही करायचं. आपण जी फळं खातो त्याच्या बिया सुकवून साठवून ठेवायच्या आणि आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला, डोंगरावर, माळावर फेकून द्यायच्या. बस, इतकं सोपं आहे. मग मी सुद्धा जी फळं खातो त्याच्या बिया अशा चांगल्या सुकवून हवाबंद पिशवीत साठवून ठेवायला लागलो आणि जेव्हा कधी ट्रॅक अथवा कुठे फिरायला जातो तेव्हा त्या डोंगरावर, रस्त्याच्या कडेला फेकायला लागलो. माझ्या छंदातून तर मला आनंद मिळतोच, पण पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनही होते. पर्यावरण रक्षण करणे ही जाणीव मला आहे आणि इतरांनाही ती करून देण्यात मला खूप आनंद वाटतो. आता मी हे उत्तर एक नमुना म्हणून दिलेलं आहे. यापेक्षा वेगळे उत्तर किंवा आणखी तुमचं मत यामध्ये लिहू शकता. कृती दुसरी आहे खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. उतारा पुढच्या पानावर आहे. 8 गुण आहेत त्याला. वैशिष्ट्ये लिहायची आहेत 2 गुणांच्यासाठी. कोणती वैशिष्ट्ये लिहायची? तर 1, व्यंगचित्राच्या भाषेची 2 वैशिष्ट्ये य आणि र. इथे 2 रिकाम्या चौकटीमध्ये लिहायची आहे. ती वैशिष्ट्ये आहेत निःशब्द आणि प्रभावी. हे 2 शब्द लिहा 2 गुणांच्यासाठी. क्रमांक 2, आई मुलाच्या नात्याची वैशिष्ट्ये 2 गुण आहेत. य आणि र अशी 2 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. ती वैशिष्ट्ये आहेत पॅरेग्राफमध्ये आलेली एकमेव खरं आणि सुंदर.
हे 4 शब्द जरी लिहिले चौकटी तुम्हाला 4 गुण मिळतात. आणि परिच्छेद काळजीपूर्वक 1-2दा वाचला की सहज उत्तर सापडतं. अशी अनेक चित्र काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं की व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत, पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का, हे आजमावण्यासाठी म्हटलं घेऊ अनुभव. माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्मक कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं येते. मी हे स्वतः अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दातून सुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे. अशी जी काव्यात्मक चित्र मी रेखाटली त्यातलं एक आईविषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नातीही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्ये दिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं त्यात उन्हाळ्यातला वैशाख वनवा आहे. त्यात एक सुकलेलं झाड पण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी 3-4 पिल्लं आहेत आणि त्या पिल्लांची कणसदृश्य आई पार आकाशात गेली आहे. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणते. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. आता यावर आणखी कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीच्या. तिसरी स्वमत अभिव्यक्तीची कृती आहे. 4 गुण आहेत. एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. किंवा आई कुटुंबाचा कणा असते याबाबत तुमचे मत लिहा. दोन्हीपैकी एकच सोडवायचे उत्तरपत्रिकेत तुम्ही, पण इथे मी दोन्हींची उत्तर देते. हे एक मार्गदर्शन समजा. यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. एखादे व्यंगचित्र हे प्रत्यक्ष भाषेपेक्षा संवादाचे प्रभावी माध्यम असू शकते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: भाषा हे माणसाचे भावना व्यक्त करण्याचे संवादाचे प्रभावी माध्यम आहेच. पण अनेक वेळा असे वाटते जेव्हा एखादी भावना शब्दांकित करता येत नाही तेव्हा ती चित्रातून, व्यंगचित्रातून, गीतातून, विविध माध्यमातून व्यक्त करता येते. व्यंगचित्र ही निःशब्द भाषा आहे. या रेषांना शब्द नाहीत तरीही ते प्रभावी माध्यम आहे. लेखकांनी पाठात उदाहरण दिलेले व्यंगचित्र ज्यात स्त्री भ्रूण हत्येची समस्या मांडली आहे, जी शब्दांपेक्षा बोलकी आहे, तसेच लेखकांनी आपल्या आईवडिलांविषयी श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी काढलेल्या व्यंगचित्रातून वडिलांचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान, महत्त्व अतिशय प्रभावीपणे व्यक्त होते. त्यांनी काढलेल्या काव्यात्मता व्यक्त करणाऱ्या चित्रांपैकी त्यांच्या आईविषयीचे चित्र आई प्रत्येकासाठी काय असते हे सांगणारे, आईचे आपल्या मुलांवरील प्रेम व्यक्त करणारे बोलके व्यंगचित्र आहे. एकूणच व्यंगचित्र हे संवादाचे प्रभावी माध्यम आहे. पुढची कृती आहे. आई कुटुंबाचा कणा असते याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर: आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. या ओळी आईचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व सांगतात. आपल्या जीवनातील आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे सत्य आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईचे प्रेम, माया यांची तुलना कोणत्याच गोष्टीशी करता येणार नाही. पोटात 9 महिने सांभाळण्यापासून ती आपल्या मुलांसाठी सतत कष्ट करत, सहन करत असते, त्रास काढत असते. सतत आपल्या मुलांना चांगल्यात चांगले प्रत्येक गोष्ट मिळावी, त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून ती सतत झटत असते. आपल्याला घडवण्यात, सुसंस्कारी बनवण्यात तिचा मोठा वाटा असतो. वेळ प्रसंगी ती स्वतः त्रास सहन करत असते, पण आपल्या मुलांना त्याची झळ पोहोचू देत नाही. तिच्या कुशीत गेल्यावर सर्व दुःख विसरायला होतात. अशी मायेची सावली असते ती. आपल्या चुका दाखवून योग्य मार्ग दाखवणारी आईच असते. आईच अशी व्यक्ती असते जिच्यापासून आपण काहीच लपवू शकत नाही. म्हणून आईचं नातं सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. यापेक्षाही वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. कृती क्रमांक ई. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 4 गुण आहेत आणि हा जो परिच्छेद आहे तो तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा आहे. पाठ्यपुस्तकातला उतारा नसतो, त्याला अपठित उतारा असं म्हणतात. 1. कृती करा. आता 2 गुण आहेत त्याच्यासाठी. फिरण्याच्या व्यायामाचे 2 परिणाम य आणि र. इथं 2 चौकटीमध्ये 2 उत्तरं लिहायचीत.
परिच्छेद पुढे आहे पण उत्तर इथे पाहूया आपण. आपले स्नायू आपले होतात खुलतात. आणि र मध्ये लिहायचं आपल्याशी संवाद करायला लागतात. शरीराशी तुटलेलं नातं पुन्हा जुळतं. शरीराचा सूर लागतो. आता या 3 ओळी आहेत. 3पैकी कोणत्याही 2 लिहिल्या तरी चालतील. आपण परिच्छेद पाहूया. हा पाठ्यपुस्तकामधला परिच्छेद नाही. फिरण्याच्या व्यायामामुळे आपले स्नायू आपले होतात खुलतात. आपल्याशी संवाद करायला लागतात. आपल्या शरीराशी त्यांचं तुटलेलं नातं पुन्हा जुळतं. शरीराचा सूर लागतो. चालताना पावलांची लय श्वासासोबत जोडायची. 3 पावलं श्वास घ्यायचा, 4 पावलं सोडायचा. श्वास, पावलं, शरीर, मन सर्व एका लयीत येतात. चालण्याचं एक गाणंच होतं. सोबतच बाहेर दिसणारं विश्व देखील विलक्षण परिणाम करून जातं. उंच झाडं, दूरवरचे ढग, लांबचं क्षितिज यामुळे नजरेचा विस्तार वाढतो. तिला विशालतेचं परिमाण मिळतं. सहसा आपल्या नजरेचा विस्तार ऑफिसच्या केबिनचं दार, लोकलच्या डब्याच्या भिंती किंवा बेडरूमचं छत यांनी मर्यादित होतो. इनमीन 15 फुटाचं क्षितिज. हळूहळू मनही 15 फुटांनी मर्यादित होत असावं. फिरायला गेल्यावर अवघं जंगल, अवघं आकाश, अवघा सूर्य आपल्या डोळ्यांच्या कवेत येतो. डोळ्यांचं क्षितिज विस्तारतं. हळूहळू मनाच्या क्षितिजात हे सर्व विश्व मावायला लागतं. तेवढ्या क्षणांपुरतं का होईना. आता यावर आणखी कृती विचारलेली आहे. दुसरी, चौकटी पूर्ण करा. 2 गुण आहेत. चालताना एका लयीत येणारे घटक कोणते? 4 चौकटीमध्ये लिहायचे. चौकटी पेन किंवा पेन्सिलने करा. याचं उत्तर आहे श्वास, पावलं, शरीर, मन. अशा प्रकारे आपण विभाग क्रमांक 1 गद्य किंवा धड्याचं सोडवलेलं आहे. पुढील विभाग क्रमांक 2 पद्य कवितेचा यावरचा व्हिडिओ लेक्चर मी लवकरच घेऊन येईल आणि पुढील क्रमाने व्हिडिओ लेक्चर तयार करणार आहे. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हवं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल मी तयार केलेलं आहे ते पण जॉईन करा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.